आपण रोज आपल्या जीवनामध्ये देवाची कृपा मागतो. प्रार्थना करणारे लोक सतत देवाची कृपा मागतात. परंतु आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे की त्या कृपेमध्ये वाढत जाणं, त्या कृपेमध्ये बलवान बनणं, त्या कृपेमध्ये मजबूत होणं हे देवाचं काम नाही आहे, हे आपलं काम आहे. हा देवाचा निर्णय नाही आहे, हा आपला निर्णय आहे. आणि त्यासाठी लागणारी मेहनत, परिश्रम हे देवाने घ्यायचे नाही आहेत, आपण घ्यायचे आहेत. ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा, हे वचन समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण खूप वेळेला आपण आंधळ्यासारखे, मुक्यासारखे आणि बहिऱ्यासारखे असे आत्मिक जगामध्ये वावरत राहतो आणि आपण असं म्हणतो सगळं देव करेल, सगळं देव करेल. सगळं जर देव करणार आहे तर देवाने तुम्हाला आणि मला डोळे कशाला दिलेले आहेत, हात कशाला दिलेले आहेत, बुद्धी कशाला दिलेली आहे? फक्त जेवायला, फक्त मोबाईल बघायला. जेव्हा आपण आपल्या आवडीचं जेवण जेवतो तेव्हा हे नाही बघत की देवाची इच्छा आहे की नाही. जेव्हा मोबाईल उचलतो आणि तासनतास गेम खेळत राहतो किंवा काही ना काही बघत राहतो तेव्हा हा विचार करत नाही की हे देवाची इच्छेत आहे की नाही. पण बाकी काही झालं, देव बघेल, देव बघेल, देव करेल, अशा रीतीने बोलून आम्ही आत्मिक जगामध्ये आंधळे, मुके आणि बहिरे असल्यासारखे वागतो. ज्यामुळे ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला देवाची जी काही कृपा मिळाली आहे त्या कृपेत आम्ही बलवान होत नाही तर दुबळे बनत जातो. ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला देवाची कृपा मिळते पुष्कळ. सगळ्यात पहिली कृपा म्हणजे आम्हाला पापांची क्षमा मिळते. दुसरी कृपा आम्हाला पवित्र आत्मा मिळतो. तिसरी कृपा आम्हाला आजारमुक्ती मिळते. त्यानंतर शापमुक्ती मिळते. मग आमच्या जीवनावर आशीर्वाद येतात, आम्हाला आनंद मिळतो, आम्हाला शांती मिळते. आत्मिक जगामध्ये काही सुंदर असे अनुभव येतात आणि कृपेवर कृपा देव आम्हाला देत जातो. पण ही जी कृपा आमच्यावर होत जाते, ख्रिस्त येशूमध्ये देवाची जी कृपा आम्हाला मिळत जाते, ती कृपा म्हणजे एक भांडवल आहे. त्या भांडवलावरती आपण मेहनत करायची आहे, परिश्रम घ्यायचे आहेत आणि आपण त्या कृपेमध्ये वाढत जाऊन बलवान व्हायचं आहे. हालेलुया.